परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपराव नरवडे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आजचे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयजी बोलते आणि व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित. अतिशय चांगला कार्यक्रम चालू आहे. मला वाटतं गेले 26 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. 26 वर्षापासून आणि विशेष मला अभिमान वाटतो की या कार्यक्रमाचं मला पहिल्यापासूनच आकर्षण असल्यामुळं या 26 वर्षामध्ये जी 26 कार्यक्रम झाले त्यातले जवळजवळ माझ्या हिशोबाने 70% कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. दादा, आपण जो हा कार्यक्रम जो घेता तो खरोखर अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेता ते विजयराव बोलते म्हणजे गुरूंचे गुरु आहेत. आम्ही जरी शिकलेलो असलो, आम्ही जरी इतके बोलत असलो तरी आमचे मार्गदर्शक विजयरावजी बोलते हे सांगायला आम्हाला मोठा अभिमान वाटतो. या ठिकाणी आणि ज्या नावाने आपण हा आजचा सोहळा घेतलेला आहे तो आचार्य यात्रे, हे आचार्य यात्रे सुद्धा गुरु आहे, गुरु होते. आणि ज्यांना आपण पुरस्कार देतो ते सर्व गुरुच आहेत. या आचार्य यात्रे प्रतिष्ठानची फार मोठी परंपरा आहे. आमच्या या कार्यकारिणीमध्ये अनेक गुरु आहेत आणि त्यांचा जर नामोल्लेख करायचा म्हटलं तर माझ्या समोर बसलेले संजय पिळेकर आहेत, जे पुरंदर अकॅडमी अत्यंत चांगल्या तऱ्हेने चालवतात. आमच्या या संस्थेमध्ये 2 राष्ट्रपती पारितोषिक विजेते 2 महान लोक आहेत आमचे, आणि त्यापैकी एक आमचे पुंडलिकअप्पा मेमाने आणि दुसरे आहेत नंदकुमार सागर सर. अशी ही महान परंपरा आमच्या या संस्थेची आहे. आमच्या या आपल्या या सर्वांची या ठिकाणी इतकी चांगली भूमिका या ठिकाणी आपली आहे. हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा गुरुजनांच्या सत्कारार्थ घेतलेला आहे. आणि आता मी जे अनेक गुरुजनांची जी मनोगत ऐकली असं वाटतं की आपण सासवडमध्ये नक्की बसलेलो आहोत का. कुंभार सरांनी आता जे मला वाटतं कुंभार सरच होते ना, की त्यांनी जे सांगितलं की आम्ही उलटी सुलटी पाडे म्हणतो, आकड्याची गणती करतो. अहो, खरोखर इतकी महान कार्य करणारे आमच्या पुरंदरमध्ये आहेत आणि हे म्हणजे एक मोठं भाग्य आहे आमचं. आणि ह्याला कारण आमच्या विजयराव कोलते सारखे दूरदृष्टीचे नेते या ठिकाणी आहेत म्हणून ही गोष्ट होती. राजकारणात राहूनही सुसंस्कृतपणा कसा वाढेल, सांस्कृतिक डेव्हलपमेंट कशी होईल याचा ध्यास घेतलेले विजयराव कोलते सारखे लोक आहेत म्हणून हा समाज आता अत्यंत व्यवस्थितपणे चालतो. खूप बोलण्यासारखं आहे परंतु वेळेचे बंधन आहे. विजयरावांनी आम्हाला आमच्या नेहमीच्या प्रत्येप्रमाणे सांगितलं की 2 मिनिटं उरका आणि 2 मिनिटातच आम्ही उरकणार आहोत, उरकतो मी. आणि विशेष एक उल्लेख करायचा असतो की या कार्यक्रमाचं जे प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते मूळच्या गुरुचे. आणि हे गुरु आज अनेक वर्ष या पुणे जिल्ह्याची सर्वांची अर्थवाहिनी, सर्वात महत्वाची अर्थवाहिनी आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेची अर्थव्यवस्था ते अत्यंत उत्तम तऱ्हेने एक अध्यक्ष या पदावरून ते सांभाळतात. यासारखा गुरुचा अजून काय आदर पाहिजे. या गुरूंना या ठिकाणी खूप महत्व आहे. सर्व गुरूंना मी माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे एक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.